ओके स्टुडंट्स, तर या ठिकाणी मला वाटते आपण सगळ्यात महत्वाचा टॉपिक बघतोय इंग्लिश प्रोवर्ब्स मधला. तो आहे इंग्लिश प्रोवर्ब्स. तुम्हाला नेहमी तो तुमचा 10वीचा पेपर आहे त्या पेपरामध्ये ट्रान्सलेशनच्या पार्ट मध्ये शेवटचे दोन एक प्रोवर्ब येतात. किंवा जर तुम्ही स्पर्धा परीक्षाचा क्वेश्चन पेपर बघितला, मग कुठल्या स्पर्धा परीक्षा असू द्या, एमपीएससी यूपीएससी असू द्या किंवा स्कॉलरशिपचा असू द्या, कंबाईनचा असू द्या, त्या परीक्षेमध्ये एक दोन प्रकारचे असे प्रोवर्ब विचारले जातात की ज्या प्रोवर्बचा अर्थ विचारतात किंवा काही ठिकाणी प्रोवर्ब दिली जाते आणि त्याचा एक्सप्लेन्स विचारलं जातं किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला सिच्युएशन प्रोव्हाइड केली जाते आणि त्या ठिकाणी कुठली प्रोवर्ब मॅच होईल किंवा एखाद्या वाक्यामध्ये एखादी फिल इन द ब्लँक्स मध्ये प्रोवर्ब विचारतात. आता पहिली प्रोवर्ब तुम्हाला विचारले बाबा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. याचा अर्थ काय सांगायचा आपल्याला? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअरचा अर्थ आहे एखादी गोष्ट झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा एखादी गोष्ट होऊच नये म्हणून उपचार करणे. जसं आपण म्हणतो की कधी कधी आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर मग औषध देतात, ते आपल्याला कोर्स देतात 2-3 दिवसाचा. पण त्यावेळी जर आपण अगोदरच जर आपण चांगल्या प्रकारचे अन्न खाल्लं आणि आपण व्यायाम केला, एक्सरसाइज केला आणि काय गोष्टीपासून आपण हे राहिलो तर आपल्याला आजारी पडत नाही. म्हणजे सांगायचा उद्देश काय की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर मीन्स वी मस्ट टेक केअर or we must take care for our health for the first time, and firstly when we take care then there is no problem of going to the hospital and so and so. त्याचा अर्थ असा असतो किंवा एखाद्या गोष्टीचं प्रिव्हेन्शन करणे. मग ह्याचा मराठीचा अर्थ काय सांगू शकतो आपण? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे एखाद्या गोष्टीवर आजार झाल्याने ते इलाज करण्यापेक्षा अगोदर तुम्ही कृती केलेली चांगली. म्हणजे काय म्हणतो आपण? एखाद्या गोष्टीमध्ये कृती केलेली चांगली, इलाजापेक्षा कृती केलेली चांगली. ऑनेस्ट पेज इन द लॉंग रन. याचा अर्थ आहे प्रामाणिकपणा हे एक उत्तम धोरण आहे. प्रामाणिकपणा हे एक उत्तम धोरण असतं. अ लिटिल लर्निंग इज अ डेंजरस थिंग. पोपचं एक वाक्य आहे. त्यांचा पोपचा हा एसे ऑन क्रिटिसिझम नावाची कविता आहे. त्या कवितेमध्ये त्यांचं वाक्य आहे अ लिटिल लर्निंग इज अ डेंजरस थिंग. म्हणजे अर्धवट ज्ञान हे धोक्याचं असतं. हाफ नॉलेज इज अ डेंजरस. एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला परिपूर्ण ज्ञान असेल तर आपल्याला अडचण येत नाही, पण परिपूर्ण ज्ञान नसेल तर आपल्याला अडचण येते. टीट फॉर टॅट. याचा अर्थ आहे जशाच तसे. जर आपण एखादी गोष्ट जशाच तसे वागलो, जर समजा तुम्ही पुढच्या माणसाशी चांगलं वागला तर तो माणूस पुढच्या तुमच्याशी चांगला वागेल. तुम्ही जर त्या माणसाशी उद्धट वर्तन केलं तर तो तुमच्याशी उद्धट वर्तन करेल. म्हणजे टीट फॉर टॅट, जशाच तसे. कधी कधी आपण परिस्थितीप्रमाणे आपण बदलत असतो. आता बघा, रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. याचा अर्थ असा आहे रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस म्हणजे जो गणगळत जातो किंवा जो गणगळत जाणारा दगडाला शेवाळ चिकटत नाही किंवा शेवाळ चिकटत नाही. म्हणजेच काय, जो चंचल मनुष्य असतो त्या चंचल मनुष्याला संपत्ती प्राप्त होत नाही. जो चंचल मनुष्य असतो त्याला संपत्ती प्राप्त होत नाही. म्हणजे जो तो माणूस फिक्स असेल तर त्याला संपत्ती प्राप्त होते. म्हणून रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस असा अर्थ घेतला. असं इंग्लिशमध्ये बऱ्याच काय प्रोव्हर्ब्स आहेत. आणखीन काय परीक्षेमध्ये आलेल्या किंवा महत्वाच्या आहेत. आता हे सुद्धा बरेच वेळा परीक्षेमध्ये आलेले आहे. बघा, तुम्ही हे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. आउट ऑफ द फ्राईंग पॅन into the fire. आउट ऑफ द फ्राईंग पॅन into the fire. याचा अर्थ आहे आगीतून उठून फुफट्यात पडणे. आगीतून उठून फुफट्यात पडणे. The person came to know that the earlier condition was better than this one, or this condition is worse than earlier. आताची जी परिस्थिती आहे ती पूर्वीच्या परिस्थितीपेक्षा चांगली आहे. म्हणजे पूर्वीच्या परिस्थितीपेक्षा वाईट आहे. एखाद्या माणसाला एखाद्या ठिकाणी जॉब मिळतो बा, त्याला पेमेंट ही चांगलं असतं, पण त्याला वाटतं आपण हा जॉब सोडून पुढच्या जॉबला गेलो, नेक्स्ट जॉब आपण स्वीकारला तर त्याला चांगलं पेमेंट भेटेल. पण त्याला पेमेंट चांगलं भेटतं, पण त्याला बाकीच्या काय कटकटी मागे लागतात. पण त्याला असं वाटतं की काय नाही, पहिलाच आपला जो होता, पहिलाच जॉब होता तो आपला चांगला जॉब होता. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की आउट ऑफ द फ्राईंग पॅन इनटू द फायर म्हणजे आगीतून उठून पोपट्यात पडणे. एखाद्या गोष्टीमध्ये आगीतून उठून पोपट्यात पडणे असा त्या शब्दाचा अर्थ होतो. किंवा आणखीन एक म्हण आहे बा, अशा प्रकारच्या परीक्षेमध्ये पण बऱ्याच वेळा एक म्हण आली बा, ऑल दॅट ग्लिटर्स. असे म्हण आहे बघा, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड म्हणजे त्याचा अर्थ काय होतो,
जे चकाकतं ते सोनं नसतं. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. जे चकाकतं ते सोनं नसतं. म्हणजे बऱ्याच वेळा काय काय गोष्टी अशा आपल्याला फसव्या असतात आपल्या ह्याच्यामध्ये जगामध्ये, की ज्या डिसेप्टिव्ह असतात. काही गोष्टी इतक्या फसव्या असतात की त्या गोष्टी आपल्याला जगामध्ये ते आपल्याला फसवत असतात. म्हणून सगळ्याच गोष्टी जे चकाकतं ते सोनं असतं असं नाही. कधी कधी काय होतं की खरं जे सोनं असतं ते जास्त चकाकत नाही, आणि जे नकली सोनं असतं ते बघा जास्त चमक मारतात. असंही बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जी माणसं खरोखर असतात ते जास्त त्याचा शो करत नाहीत. जसं एका ठिकाणी ब्रुसली म्हणतो बघा की शोईंग ऑफ इज फुल साइड ऑफ ग्लोरी. शोईंग ऑफ इज फुल साइड ऑफ ग्लोरी हे ब्रुसलीचं वाक्य आहे. आता ब्रुसली माहिती आहे तुम्हाला, कुंग फू कराटे फायटर, ज्यामध्ये एंटर द ड्रॅगन किंवा बिग बॉस, फिस्ट ऑफ फ्युरी, चायनीज कनेक्शन ह्या फिल्म मध्ये त्याने काम केलेलं आहे. आणि जगामध्ये मार्शल आर्ट्स काय आहे किंवा जगामध्ये पाया म्हणलं तर आपण पाया घातला म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. तर ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. जे चकाकतं ते सोनं नसतं. किंवा आणखीन असाच परीक्षामध्ये एक इडियम प्रोवर्ब आलेले आहे. बऱ्याच वेळा आपण असे प्रोवर्ब बघत असतो. प्राइड विल हॅव फॉल. प्राइड विल हॅव अ फॉल. याचा अर्थ काय सांगू शकतो आपण? प्राइड विल हॅव फॉल. प्राइड म्हणजे गर्व, फॉल म्हणजे खाली. मराठीत आपण ऐकलं असतं बघा, गर्वाचे घर खाली. तुम्हाला स्टोरी माहित आहे भीमाचे महाभारतामध्ये. भीमाच्या आणि वानराचे, वानर म्हणजे मारुती असतो, तो वानराच्या रूपामध्ये बसलेला असतो. आणि भीमाला त्याला सल्ला देण्यासाठी किंवा भीमाला धडा शिकवण्यासाठी तो भीमाला शेपटी उचलायला होतो. तसं आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. आपल्याला जास्त गर्व असता कामा नये. एक अभिमान असला पाहिजे, मान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे. पण ते रूपांतर गर्वामध्ये गेलं का थोडस कंडिशन बिघडत असतं. म्हणून जसं आपण म्हणतो शहरात 125 लोक असतात, तसं प्राइड विल हॅव फॉलचा अर्थ गर्वाचे घर खाली. किंवा हे सुद्धा मन बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आलेले आहे. पहा, जर तुम्ही एक्झामचा विचार केला असेल तर बऱ्याच परीक्षेमध्ये आले बघा की ज्याला आपण म्हणतो शॉलो वॉटर मेक्स मच नॉइज. शॉलो वॉटर मेक्स मच नॉइज. आणि हे पण म्हण आहे बघा, दोन्हीमध्ये काय फरक आहे बघा. हे पण म्हण आले बऱ्याच वेळा, स्टील वॉटर्स रन डीप. स्टील वॉटर्स रन डीप. बघा, आता म्हणीमध्ये आपण काय बदल करायचा नाही, तर म्हणे हा फिक्स असतात. इथं शॉलो वॉटर मधला वॉटर शब्द सिंग्युलर आहे म्हणून ते मेक्स आलाय. हा शब्द प्लुरल आहे म्हणून तर रन आलं नाही, रन आले. स्टील वॉटर्स, शॉलो वॉटर मेक्स मच नॉइज म्हणजे उतर पाण्याला खळखळाट फार. ज्या माणसाकडे कमी हे असतं कुठल्याही गोष्टीमध्ये, संपदा असू द्या, ज्ञान असू द्या, काय बाकी काय गोष्ट असू द्या, तो जास्त प्रचार करत असतो, जास्त शो करत असतो. शॉलो वॉटर मेक्स मच नॉइज. आणि स्टील वॉटर रन डीप म्हणजे जे खोल पाणी असतं ते शांत वाहतं बघा. किंवा शांत असणारे पाणी खोल असतं किंवा खोल पाणी शांत वाहत असतं. जे माणसं खूप ज्ञानी असतात, खूप संपत्तीवान असतात, ते जास्त त्याचा प्रचार करत नाही. तर हा दोन्ही मधला फरक आहे. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, ह्या जगा आपण काय प्रोवर्ब्स पाहिल्या, ह्या तुमच्या परीक्षे दृष्टीने महत्वाच्या आहेत. ह्याचा तुम्ही जर अभ्यास केला ह्या प्रोवर्ब तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळतील. आणखीन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यावर आणखीन वाचा, अभ्यास केल्यानंतर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येईल. थँक्यू.